नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपल्याला सर्व कायदे पाहायचे आहेत. कायदे असतील, त्याचे प्रकरण असतील, आपल्याला सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं. त्याच्यासाठी आपण मागचं जे लेक्चर झालं आपलं, जे GS विषय होतं, जे GKचं होतं, ते थोडक्यात आपण संपवण्याचा प्रयत्न केला होता. एक 10-11 मिनटाचा काहीतरी तो लेक्चरचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण. म्हणजे मी थोडक्यात आणि शॉर्टमध्ये कसं पाठ करायचं ते सांगतो. असं पाठ करायला गेलं तर तुमचे 700-800 पेज आहेत त्याचे. पाठ करायचं म्हणजे तुम्हाला हे होतं. तर एक शॉर्ट फॉर्ममध्ये आणि ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कायदा पाठ करू शकतो आणि आपल्याला इझी टॅकल करता येऊ शकते क्वेश्चनला. आणि त्याच्यावर क्वेश्चनचं पण घेणार आहे मी, क्वेश्चन बँक पण याच्यावरती. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात आपण आजच्या आपल्या चॅप्टरला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, बृहन्मुंबई अधिनियमन कधीचं आहे? तर 1988, आपलं सॉरी 1888चं आहे. आणि पहिलं प्रकरण आपल्याला सुरुवात करायचं आहे आज. प्रारंभिक सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, पहिलं कलम काय आहे? प्रकरण 1 मधलं पहिलं कलम काय आहे मित्रांनो? तर त्याच्यामध्ये नाव, व्याप्ती आणि संक्षिप्त, म्हणजे सुरुवातीला कुठलं बी तुम्ही पहिलं कलम घेतला तर त्याच्यामध्ये त्याच्याविषयी नाव, व्याप्ती आणि त्याचे थोडक्यात माहिती असते कशाविषयी आहे काय नाही. तर पहिलं तुम्हाला माहीत आहे की फक्त हा आणि जो कायदा लागू आहे तो फक्त मुंबई मनपा अधिनियमन म्हणावं लागतं, फक्त बृहन्मुंबईसाठी. कधीचा आहे तर मित्रांनो, हो, कधी लागू झालेला आहे तर तो सन 1996 मध्ये बॉम्बे महानगरपालिकाऐवजी शब्दाऐवजी कुठलं मुंबई महानगरपालिका हा शब्द त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यावेळेस हा अधिनियम म्हणजे सुरुवात झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट की हे 1888चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये पहिलं जे कलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की फक्त हे कोणासाठी लागू आहे? फक्त बृहन्मुंबईसाठी लागू आहे. मी मनपा टाकले इथं, महानगरपालिका तर मी शॉर्ट फॉर्ममध्ये मनपा टाकलेला आहे मित्रांनो. हे लक्षात असू द्या, कारण मी बऱ्याच ठिकाणी शॉर्ट कीवर्ड यूज केलेले आहेत. तर मित्रांनो, दुसरं कलम पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये दुसरं कलम आहे प्रकरण 1 मधलं दुसरं कलम. दुसरं कलम आहे त्याच्यामध्ये काय सांगितले? काही तरतुदी रद्द करणे. काही तरतुदी रद्द करणे म्हणजे कुठल्या याच्या रद्द करणे तरतुदी? तर त्यामध्ये की नाही मित्रांनो, काही तरतुदी रद्द करणे याच्यामध्ये काय सांगितलं अनुसूची 1 मध्ये नमूद अधिनियमनच्या 3ऱ्या मर्यादेपर्यंत रद्द करणे. म्हणजे ज्या अनुसूची आहे 1 त्यामध्ये जो आणि पुन्हा अनुसूची ए मध्ये जे सांगितलेलं आहे, अनुसूची ए मध्ये जे नमूद केले आहे त्याच्याच अधिसूचनेच्या अनुसूचीच्या सॉरी म्हणजे अनुसूची ए मध्ये जे नमूद आहे अधिनियमन, त्याच्याच अनुसूचीच्या 3ऱ्या मर्यादेमध्ये रद्द, म्हणजे तिथपर्यंतच ठेवलेलं आहे. तर पर्यंत इकडं शब्द तो आलेला नाही PDF मध्ये. तर तिथपर्यंतच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला सांगायचं तर डायरेक्टली हा कायदा तुम्ही जरी म्हणजे हा दिलाच नाही, बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट रद्द केलेला, रद्द दाखवलेले, पण कुठल्या तरतुदी रद्द झाल्या काय नाही हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मी सांगतो मित्रांनो, इथे पाहू शकता. म्हणजे तयार केलेले सर्व नियम, अधिसूचना, जारी केलेले सर्व आदेश, परवानग्या जेथवर या कायद्याची सुसंगत आहेत. म्हणजे जिथपर्यंत या कायद्याच्या सुसंगतीत आहेत, कुठल्या काही नियम असतील, सूचना असतील, त्यांनी जारी केलेले आदेश असतील, ते सर्व प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे या कायद्याशी बघा, इथं शॉर्ट फॉर्ममध्ये दिले, म्हणजे या कायद्याशी सुसंगत नसलेल्या बाबी रद्द होतात. म्हणजे या कायद्याशी संगत असलेल्या बाबी रद्द होणार नाहीत, फक्त सुसंगत नसलेल्या बाबी, सुसंगत नसलेल्या बाबी हे रद्द होणार आहेत. आणि त्याच्यानंतर यामध्ये अजून एक बी दिलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन हे काय दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये या कायद्यात अंमलात येण्यापूर्वी सर्व कर्जे, दायित्व, केलेले करार मनपा करण्यात येत आलेले आहेत असे म्हणण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ एखादी सर्व जबाबदारी मनपाने घेतलेली आहे याची, म्हणजे जे कुठले बी एखादा त्यांचं कर्ज रोख्याचं असेल, दायित्वाचं असेल, केलेले करार असतील मनपाचे, ते सर्व अगोदर ज्या कायद्यानुसार जे झालेले आहेत ते सर्व जबाबदारी मनपाची आहे. किंवा नाही ते घेतलं होतं तेव्हा आता नवीन कायदा केला आता नाही जमणार असं नाही. जे मागचं होतं ते आहे. कारण मनपाची कधी-कधी
येणं पण असतं लोक जनतेकडून, आणि ते येणं कसं सोडून देता येईल अशा पद्धतीनं. तर सर्व जबाबदारी कोण घेते? मनपा घेते. मनपाच म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितल्याने मनपा म्हणजे महानगरपालिका. हां, आठवण ध्यानात राहू द्या. आणि आता 3 नंबरमध्ये व्याख्या. हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण यामध्ये सर्वात जास्त व्याख्या आहेत आणि हे व्याख्या सर्व कलमांना जवळपास लागू होतात. त्याच्यासाठी हे व्याख्या पाठच पाहिजे. पाठ म्हणजे काय, ध्यानात ठेवलंच पाहिजे. कारण यामध्येच 101 आपल्याला मार्क पडणार आहेत. जवळपास 3-4 प्रश्न तरी माझ्या मताने याच्यावरती विचारू शकतात. तर मित्रांनो, यामध्ये आता तुम्ही पाहू शकता की व्याख्यामध्ये काय सांगितलेले आहे की या कायद्यात जोपर्यंत विषय किंवा संदर्भ काही विरुद्ध नसेल तोपर्यंत खालील शब्दाचा अर्थ असावा घ्यावा. म्हणजेच कसं आहे, या कायद्यामध्ये जोपर्यंत विषय किंवा संदर्भ काही विरुद्ध नसेल, म्हणजे या कायद्यामध्ये जे सांगितलेले आहेत, संदर्भ असेल किंवा विषय असेल, त्याच्या विरोधात काही विरोधात नसेल तर खालील अर्थ समजून घ्यावा. खालील म्हणजे आता शब्द जे दिलेले आहेत खाली, आता उदाहरणार्थ 3A असेल तर काय सांगितले त्याच्यात ते सर्व आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे आणि मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डेफिनेशन ऑफ टर्म, म्हणजेच आपल्याला व्याख्या पाहायच्यात आपल्याला. संज्ञा, व्याख्या असे 2 शब्द आहेत त्याला. संज्ञा पण म्हणतात आणि व्याख्या पण म्हणतात. आता काही जण म्हणतील की संज्ञा काय असतं, तर ती व्याख्याच आपली. तर मित्रांनो, आता पहा तुम्ही इथे काय दिलेलं आहे. कलम आहे बरं, कलम 3A आहे. हे आठवण राहू द्या. मी प्रत्येक ठिकाणी कलम नाव नाही टाकलं, फक्त 3A टाकले. कलम 3A मध्ये काय सांगितले, हे शॉर्ट फॉर्ममध्ये आहे. शहर म्हणजे कुठलं, 1945चा जो कायदा आहे कुठला आहे, बृहन्मुंबई कायदा व उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे. त्यानुसार जो 1945चा कायदा आहे, त्यामध्ये भाग किती, 1 आहे आणि अनुसूची ए आहे. तर मित्रांनो, म्हणजे मग सांगायचं शॉर्ट फॉर्ममध्ये मी काय सांगितलं, कारण शहर आणि कुठला तरी कायदा आहे 1945चा, याच्यानुसार आपल्याला शहरांची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये कलम 3 कलम 3मध्ये जी व्याख्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ए नंबरचा पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये 1945, सरळ 1945. त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगायला गेलं तर बृहन्मुंबई कायदा व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे अधिनियमन 1945 यातील अनुसूची 1च्या भाग 1 मध्ये निर्देशित केलेले आहे निर्देशित केलेले क्षेत्र. आता एवढं मोठं करण्यापेक्षा म्हणून मी शॉर्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीनं केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे सोपं आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घेतलेला आहे आणि तुमच्यापर्यंत PDF पाठवलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ करून देण्यासाठी मला खूप हे करावं लागलं लवकरात लवकर, कारण तुमच्या परीक्षा पण जवळ आलेल्या आहे. त्याच्यामुळं खरंच आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, पुढचं पाहू. त्यामध्ये कलम 3A काय दिले, विस्तार आणि उपनगरे दिलेले आहे. विस्तार आणि उपनगरे काय आहे मित्रांनो, इथं सेम आहे. 1945 कायदा आहे, अनुसूची ए आहे आणि भाग 4 आहे. भाग किती आहे, 4 आहे मित्रांनो 3AA मध्ये. काय, वाढलेले उपनगरे. म्हणजे वाढलेले उपनगरे म्हणजे कसं, विस्तारले त्याच्यामध्ये, बरोबर आहे. यामध्ये काय झालेले, वाढलेले उपनगरे आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये भाग 4 मध्ये सांगितलेलं आहे अनुसूची ए मध्ये 1945 नुसार. त्याच्यानंतर A1, मुंबई कशी असते, A1 असते. म्हणजे शहर मोठं शहर कसं असतं, A1 म्हणजे क्लास 1, एकदम क्लास 1 भारी एकदम सिटी कुठली, तर बृहन्मुंबई महानगरपालिका. म्हणजे असं समजून घ्यायचं, आपलं एक ट्रिक लावायची काहीतरी. A1 शहर आहे. A1 शहर म्हणजे मुंबई महानगरपालिका कशी, 1945च्याच कायद्यानुसार अनुसूची ए भाग कोणते, 1, 2, 3, 4 नाही, 1, 2, 3 आहे, सॉरी 4 नाही, ते फ्लोमध्ये गेलं. 1, 2, 3 म्हणजे हे 1, 2, 3. आणि कधीचं आहे बघा, इथं पाहू शकता तुम्ही 1956 त्याचा कायदा आहे, 4थी अनुसूची. 1956च्या अनुसूचीनुसार त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्ण सांगू का, सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला समजलं असं. त्याच्यामध्ये अजून भारतीय संविधान क्षेत्र पण दिलेले आहे. संविधानाच्या किती 243 थ आहे, सर्व क्षेत्र. आणि अशा पद्धतीने दिलेलं आहे A1 मध्ये. तर A1चं काय आहे पूर्ण तुम्हाला सांगतो.
बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे अधिनियमन 1945 अनुसूची 1चा भाग 1 अनुसूची अ च्या भाग 1, 2, 3 यामध्ये केलेले क्षेत्र आणि 3 मुंबई महानगरपालिकेची हद्दी वाढविणे व अनुसूची ब सुधारणा अधिनियमन अशा पद्धतीचं भलतं मोठं दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा मी सोपं आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ते तुम्हाला मी मोठं सांगत होतो, पण जाऊ द्या आता सोडून टाका, कारण आपल्यापाशी वेळ नाही. आपल्याला पाठ होणं आणि लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. चला A2 सुरू करूत आता. A1 म्हणजे काय, एकदम सिटी, आणि त्याच्यानंतर उपनगर म्हणजे वाढत गेलेले त्याच्या आजूबाजूला शहरं, मग ते उपनगरामध्ये येते. 1945चाच कायदा आहे. अनुसूची ए आहे. भाग 2 आणि 3 त्याच्यामध्ये आहेत. भाग 2 आणि 3 अशा पद्धतीने झालं. त्यानंतर इथे पाहू शकता आता कलम तिसरंच चालू आहे आपलं. तिसरंमधलं A3 आहे, 3A. तर नामावर्ग म्हणजे काय माहिती की नागरिक मागास वर्ग, मी शॉर्ट फॉर्ममध्ये केलेलं आहे इथं. नामावर्ग कधीचा, ओबीसी, विजा, भजा म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती, याच्यासाठी एक व्याख्या सांगितलेली आहे आणि ती BMCच्या कायद्याअंतर्गत सांगितलेली आहे. आणि हे ठरवण्याचा त्या BMCच्या एरियामधले लोक विमा वर्ग ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर त्याचे गट किंवा भाग किंवा गट पाडण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्य सरकारला आहे. असं राहू द्या. नाहीतर मुंबई महानगरपालिकेला म्हणसाल, मुंबई महानगरपालिकेच्या ज्या हद्दीत आहेत ते ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे, तर राज्य सरकारला आहे. कुठला प्रवर्ग आहे तो. चला, तर त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. आता ए झालं, A3 झालं, संपले याचे कलम. म्हणजे किती होते टोटल पाहू शकता तुम्ही. इथं सुरू झालेले कलम बघा, 3A पण झाला, 3AA झाला, A1 झाला, 3 झाले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर A2 पण झाला. आता कलम A3 पण झाला. आता चालू आहे B. कलम B मध्ये काय सांगितलं, BMCच्या कायद्याची स्थापना. म्हणजे सरळ त्यांनी काय सांगितलेलं आहे B मध्ये की अधिनियम रचना असलेले किंवा रचना करण्यात आलेल्या मानलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका, याच्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे रचना आणि स्थापना कशा पद्धतीने झाली त्याच्या सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही. आता C पद आले. C म्हणजे काय होतं, Cचा अर्थ काय आहे. Cचा अर्थ आहे मित्रांनो कौन्सिलर. आणि कौन्सिलर कशाला म्हणतात, सदस्य. म्हणजे Cचा अर्थ नाही, C आहे म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने ध्यानात ठेवावं याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. C म्हणजे कौन्सिलर म्हणजे ज्याचा अर्थ का पालिकेचा सदस्य, नगरसेवक. मनपा समितीच्या कोणत्याही बैठकीला मत देण्याचा त्याला अधिकार असतो नगरसेवकाला, असं सांगितलेलं आहे क मध्ये. C किंवा मराठीत इंग्लिशमध्ये C म्हणल्यावर नंतर कौन्सिलर सोपं जातं तुम्हाला. कौन्सिलर म्हणजे कुठलं, एक पालिकेचा सदस्य. आपल्या पालिकेचा सदस्य याचा अर्थ कोण, नगरसेवक. नगरसेवकाविषयी सांगितले. त्याच्यात मनपाच्या समितीत कोणत्याही बैठकीला तो हजर राहू शकतो, अध्यक्षस्थान भूषवू शकतो आणि मताचा अधिकार पण त्याला आहे, मत पण देऊ शकतो तो. फक्त अपवाद कोणाला आहे, नामनिर्देशितला आहे. नामनिर्देशित म्हणजे जे महानगरपालिकेला जसे किती आहेत आता महानगरपालिकेला हे करायचे, नामनिर्देशित करायचे 5 आहेत. टोटल 227 सदस्य आहेत. 227 पैकी 5 सदस्य हे नामनिर्देशित आहेत. पण 2023 नुसार किती केलेत त्यांनी, 10 सांगितलेले आहेत. पण आता आपल्याला जुना कायदा विचारला आहे, नवीन विचारला नाही, त्याच्यामुळे दोन्ही पण ध्यानात राहू द्या तुम्हाला. आणि त्यांना नामनिर्देशित यांना काय करता येते, महापौर बी होता येत नाही, समितीचा कुठला अध्यक्षही होता येत नाही, त्यांना हक पण नसेल, अशा पद्धतीचं त्याच्यात आहे. तर C फॉर काय, कमिशन होतं. C फॉर काय होतं, C पहिलं Cचं काय, कौन्सिलर म्हणजे नगरसेवकाविषयी आहे ते बरोबर आहे, नगरसेवकाविषयी आहे. आणि तिसरं काय आहे, म्हणजे आता C वाला काय, कमिशन म्हणजे कुठलं, MPSC. फक्त एकच ठेवायचं ध्यानात, MPSC. म्हणजेच त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, भारतीय संविधान यासाठी महाराष्ट्र राज्यातील रचना केलेली लोकसेवा आयोग. बस एवढं ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर कुठलं आलं मित्रांनो, त्यानंतर इथे पाहू शकता कलम D. कलम तिसऱ्याची व्याख्यामधलं D आहे, आयुक्त कशा पद्धतीचा कुठल्या कलमानुसार असतो, तर कलम 54 नुसार. कलम 54 अन्वये आयुक्ताची हे केली जाते, नेमला जातो. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सर्वात मोठा बॉस म्हणलं तर आयुक्त आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर अप्पर आयुक्त आहे कलम 54 पोट कलम 3 अन्वये, आणि कार्यकारी आयुक्त पण आहे कलम 59 अन्वये 3 अन्वये 59च्या उपकलम 3 अन्वये. उपकलम किंवा पोटकलम दोन्ही सारखंच आहे हां, नाहीतर म्हणसान पोटकलम वेगळं उपकलम वेगळं, दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर मित्रांनो डीमध्ये काय सांगितले 54मध्ये आयुक्त आहे, आणि 54च्या पोटकलम 3मध्ये अप्पर आयुक्त आहे, आणि कार्यकारी आयुक्त कधी कुठं आहे ते 59मध्ये आहे. 5 आणि 4 9. समजा या दोन्हीची बेरीज केली 5 आणि 4 9 झालं की इथं कार्यकारी आयुक्त येऊन जातं. बरोबर आहे. डीमध्ये झालं. आता ईमध्ये उपायुक्त सांगितले. डीमध्ये आयुक्त आणि ईमध्ये एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्राचा म्हणजे उपायुक्त. त्याच्यामध्ये 55 कलम आणि 56 नुसार मनपा उपायुक्तांना उपायुक्त आहे, म्हणजे मनपाच्या याला उपायुक्ताची निवड केली जाते किंवा त्यांना हे केलं जातं, नेमलं जातं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कार्यकारी उपायुक्त आहे 59 कलम 3 अन्वये. आता तुम्ही इथं पाहू शकता, इथं काय केलेलं आहे, कार्यकारी आयुक्त जो आहे 59चा कलम, कार्यकारी आयुक्त जो आहे 59 कलम उपकलम 3 अन्वये आहे, आणि इथं काय केले कार्यकारी उपायुक्त पण सेम त्याच याच्यावरती आहे हां, 59 पोटकलम 3 अन्वये. त्याच्यानंतर अप्पर आयुक्त आहे कलम 55च्या पोटनिवडणूक म्हणायलो पोटकलम A1 बरोबर अन्वये. त्याच्यानंतर झालं आता संचालक कलम EA मध्ये काय सांगितले, संचालक कुठला मात्र अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पाचा, हे ध्यानात असू द्या. संचालक कलम 54A अंतर्गत करण्यात येणार आहे. तर संचालक कसं आहे मित्रांनो ते पाहू शकता तुम्ही, कलम 54A अंतर्गत कुठलं अभियांत्रिकी आणि सेवा प्रकल्पाचे. त्याच्यानंतर EB जे दिलेलं आहे पतनिर्देशित अधिकारी कलम 351च्या पोटकलम 1 अन्वये. त्याच्यानंतर Fमध्ये पोलीस दिलेलं आहे आयुक्त, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस आयुक्त. काय मित्रांनो याच्यामध्ये F म्हणजे फोर्स पण होते, आणि पोलिसाला बघितलं की आपली फाटती, अशा पद्धतीने बी तुम्ही ध्यानात ठेवू शकता. F फॉर काहीतरी असं फोर्स जरी ठेवलं तुम्ही तरी होऊन जातं. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर G आहे. Gमध्ये काय सांगितले, शिक्षणाधिकाऱ्याचा विषय सांगितलेला आहे. शिक्षणाधिकारी कलम 76 अन्वये. त्यामध्ये कलम शिक्षणाधिकारी किती, कलम 86A अन्वये. तर कार्यकारी शिक्षणाधिकारी काय, कलम 85 अन्वये. तर मित्रांनो सांगायचं काय, कार्यकारी शिक्षण अधिकारी जो मनपाचा असतो तो 85 अन्वये, आणि शिक्षणाधिकारी असतो तो 76A अन्वये. G फॉर शिक्षणाधिकाऱ्याचं कसं ठेवायचं, G फॉर 3G 2G 4G जसं आहे, आणि 5G आता आलेला, आणि नंतर आता येणारं 6G बी आहे, काही काही ठिकाणी लॉन्च पण झाले. तर सांगायचं काय गोष्ट आहे की 6G आहे म्हणजे जे G आहे, G फॉर गुरुजी होते, आणि शिक्षणाधिकारी गुरुजीने शिक्षण दिल्यामुळे त्यांनी तो अधिकारी झालेला आहे, अशा पद्धतीचं G फॉर गुरुजी शिक्षणाधिकारी. हां, हे दोन्ही पण ध्यानात असू द्या. आणि H फॉर निवडणूकमध्ये नगरसेवक, पालिकेचा सदस्य जागा भरणे, अशा पद्धतीची त्याच्यात सांगलेली आहे व्याख्या. Hमध्ये तुम्हाला मित्रांनो Hमध्ये सांगितलं तुम्हाला की सदस्याची किंवा पालिकेच्या सदस्य जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुका, बस एवढंच सोपं आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. आणि आयमध्ये सांगण्यात आलेलं आहे विधानसभा मतदारसंघ सध्या बृहन्मुंबईमध्ये समाविष्ट आहेत, म्हणजे जे विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत ते कुठं म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या जे हद्दीत आहेत तेवढ्यालाच ग्राह्य धरलं जाईल, अशा पद्धतीने. म्हणजेच कसं की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी कायद्याने तरतूद केलेला जो कोणता मतदारसंघ त्यावेळी बृहन्मुंबईत समाविष्ट असेल तो मतदारसंघाने त्याचा भाग होय, बस एवढंच ध्यानात ठेवायचं. मग त्यासाठी मी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे विधानसभा मतदारसंघ सध्या बृहन्मुंबईमध्ये समाविष्ट आहे तो, बरोबर आहे. आणि विधान नंतर जे फॉर काय आहे, यादी जाहीर करणे, यादी मतदाराच्या यादी जाहीर करणे. तर लोकप्रतिनिधी कायदा कधीचा 1950चा, त्याच्यानुसार मतदार तरतुदीनुसार मतदार यादी, बस एवढंच आहे.
आणि त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, जेच्यानंतर के, परवानाधारक प्लंबर, लायसनदार, नळ कारागीर, परवानाधारक, सर्वेक्षण आयुक्तांनी कलम किती 355 नुसार परवानगी देणे. म्हणजेच परवाना, के फॉर काय आहे, के फॉर कारागीर. आता हे जे नळ कारागीर किंवा लायसनदार असतात त्यांना परवाना कोण देतं, तर आयुक्त देतो. आयुक्ताचे कलम किती 355, म्हणजे 355 रुपये घेतो आणि तो त्यांना परवाना देतो. कशाचा, नळ कारागिरांना. कारागीर एवढं ध्यानात ठेवायचं, के वरून कारागीर. कारागीर ध्यानात ठेवायचं, के फॉर कारागीर, के फॉर कारागीर ठेवायचं. कारागीर ज्यावेळेस कारागिरांना परवानगा हवा असतो त्यावेळेस आयुक्त किती मागतो, रुपये किती असते फी, 255, म्हणजे कलम आहे 255. त्याच्यानंतर के ए, आता ते झालं. त्याच्यानंतर मित्रांनो के ए आहे. के ए कशा संदर्भात आहे, तर के ए आहे मित्रांनो, के ए कशा संदर्भात आहे, ती SC राज्यघटनेच्या कलम 341 अन्वये. म्हणजेच त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 341 आणि महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात अनुसूचित जाती असे मानण्यात येत असलेल्या अशा जाती, वंश किंवा जनजाती, जमाती किंवा अशा जाती, वंश किंवा जनजाती याचे भाग किंवा त्यातील गट आहे. बस एवढंच ध्यानात ठेवायचं. SC अनुसूचित जाती म्हणजेच अर्थात SC म्हणलं की 341 कलम आणि ST म्हणलं की 342 कलम. एवढं ध्यानात ठेवायचं. केबीचा अर्थ, केबीच म्हणजे काय, कलम आहे. कलम 3 मधल्या आपण व्याख्या बघतोय. 342 ST आणि 341 SC. एल फॉर लघु न्यायालय. आता लघु न्यायालयाचं चालू आहे. एल फॉर लघु बी होते, असं पण होते. आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे एलमध्ये की मुंबई येथील लघुवाद न्यायालय. बस एवढंच सांगितलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि त्याच्यानंतर एल एमध्ये काय सांगितले की राज्य निवडणूक आयोग, भारतीय राज्यघटना 243 के खंड 1च्या नियुक्त आयुक्तांचा समावेश राज्य निवडणूक आयोग करते. बस राज्य निवडणूक आयोगाचं काय आहे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर इथं काय आहे मित्रांनो, राज्य, आपण लहान लेकरं किंवा आत्ताचे निब्बाणे बी कसे बोलतात, राज्य निवडणूक आयोग, तशा पद्धतीचं राज्य होऊन हे ठेवायचं ध्यानात, राज्य करायचं. आठवण राहू द्या. त्यानंतर एम फॉर मालक. एम फॉर मालक. मालक कुठल्या याला म्हणतात, तर ज्याने भाडे मिळण्यास पात्र असेल, मालकाच्या वतीने भाडे घेतो तो विश्वासू, आणि धार्मिक धर्मदाय हेतूसाठी भाडे त्यांच्या संबंधित आहे किंवा सक्षम अधिकारी, क्षेत्र न्यायालय नियुक्त केलेले प्राप्तकर्ता, जकातकर्ता, व्यवस्थापक. म्हणजे यांनी काय सांगितले की मालक कोणाला म्हणावं, तर जी व्यक्ती भाडे घेते किंवा मिळवण्यास पात्र आहे किंवा जी दुसऱ्याला घ्यायला होते, म्हणजे त्याचा विश्वासू असेल, किंवा धार्मिक धर्मदाय संस्था असतील किंवा त्यांच्यासाठी भाडे तत्वाशी संबंधित असतील तर ते, किंवा सक्षम अधिकार क्षेत्रात न्यायालयाने नियुक्त केलेले प्राप्तकर्ता, जकातदार, व्यवस्थापक, किंवा न्यायालयाने नियुक्त केलेला एखादा प्राप्तकर्ता किंवा जकातदार असेल. अशा पद्धतीने मालक या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. एम म्हणजे एम फॉर मालक, समजून घ्या. आता इथं काय आहे, एन आहे. एम झाल्यावर एन आहे. एन म्हणजेच राहते, कोण राहतं, कशा राहतेची व्याख्या केलेली. राहते म्हणजेच निवास. आता एन फॉर निवास ध्यानात ठेवा, सोपं जातं. एन फॉर निवास, राहते याचा अर्थ काय होतो की तो राहतो, कधी कधी राहतो, बट त्याचा परत येण्याचा विचार आहे असा. पण कोणा व्याख्या कशी केलेली आहे त्याच्यामध्ये राहतेचं, एखाद्या व्यक्ती कोणत्याही वास्तव स्थळाला अधूनमधून वापर करीत असेल किंवा तिचा काही भागांशी म्हणजे झोपण्याची खोली असून अखंडितपणे नसला तरी त्या वापर करीत असेल तरी त्या जागेत राहते असे मानले जाते. आणि एखादा व्यक्ती अशा कोणत्याही वास्तवस्थळी कोणत्याही वेळी परत येण्याची मुभा असेल तर, किंवा तेथे परत येण्यास इरादा सोडून देण्यात आला नसेल, म्हणजे परत येण्याचा त्याने इरादा सोडून दिला नाही, म्हणजे तो कसं येणार आहे असा, तर सोडून दिला नसेल, ती व्यक्ती वास्तवस्थळी नसते किंवा तिच्या इतरत्र दुसरे वास्तवस्थळ असून ती तिथे राहते किंवा याच कारणाने तिचे वास्तव राहणे बंद झाले आहे असे मानण्यात येणार नाही. म्हणजेच
तो कधीमधी येतो, एखादा 2-4 महिन्यातून येतो घरला, राहतो तिथं, त्याच्या रूममध्ये राहतो, काही 1-2 दिवस राहतो किंवा एखादा तास राहून पण जातो. परत येतो 2-3 महिन्याने. म्हणजे असा याचा अर्थ असा होत नाही की तो राहत नाही तिथं. तो राहतो. माहिती आहे का? त्याचा विचार असतो ना परत येण्याचा. अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. राहतेची व्याख्या केलेली आहे इथं. निवास म्हणजे एन फॉर निवास असं ध्यानात ठेवा. सोपं जातं. ट्रिक लावावं लागते काहीतरी. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता. बस अशा पद्धतीने मी तुम्हाला एनपर्यंत आलेलं आहे मित्रांनो. आता भरपूर हे झालेलं आहे. जास्त पण घेतलं तर जंबलिंग होतं. ह्या अशा पद्धतीने ध्यानात ठेवा, आठवण ठेवा आणि एक कुठल्यातरी पेजवरती लिहून घ्या. कारण मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये सर्व लेक्चर अशाच पद्धतीने घेणार आहे. आणि तुम्ही मागच्या लेक्चरला चांगला प्रतिसाद दिलात म्हणून हे लेक्चर आपल्याला बनवता आलं. तर मित्रांनो कसं वाटलं हे लेक्चर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण मी हे लिहून घेतलेलं आहे. माझा अक्षर तुम्हाला समजत असेल. आय होप. तर चला, ओके. थँक्यू प्रतिसाद दिल्याबद्दल आणि धन्यवाद.